तुमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तुमची प्रतीक्षा संपली. रिझल्ट आला. महाराष्ट्र बोर्ड SSC 10वीचा रिझल्ट हा उद्या दुपारी 1 वाजता लागणार आहे. मोबाईलवर निकाल 1 मिनिटात कसा पाहणार? मोबाईलवर या नवीन पद्धतीने पहा निकाल. महाराष्ट्र बोर्डाचे मंडळ विद्यार्थ्यांना नवनवीन सुविधेसह जोडते. आता निकाल चेक करा. मेसेजवर बोर्डाने नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार तुम्ही आता मेसेज करूनही निकाल पाहू शकाल. कसं ते जाणून घेऊ. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा निकाल SMS द्वारा कसा पाहायचा? महाराष्ट्र बोर्डाने आता नवीन सेवा सुरू केली आहे. SSC निकाल 2024 पाहण्यासाठी सुविधा दिली आहे. यासाठी तुम्हाला फोन मेसेजवर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे. गुगल जो मेसेज आहे त्यावरती MHSSC टाईप करायचं आहे. त्यानंतर स्पेस दिल्यानंतर रोल नंबर टाईप करायचा आहे आणि 5776 या क्रमांकावर पाठवायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर स्कोर कार्ड पाठविला जाईल. आता पारंपरिक पद्धतीने निकाल कसा तपासायचा ते पाहू. यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 पैकी एका लिंकवरती क्लिक करा. पुढील प्रक्रिया मोबाईल स्क्रीनवर मिनिमाइज करतो आणि नीट चालू करतो. त्यासाठी मी नीट बंद ठेवतो. आता गुगलवर क्लिक करायचं आहे. गुगलवर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस दाखवतो. सर्च आयकॉनवरती क्लिक करायचं. result.nic.in ह्या वेब पेज सर्च करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही घेणारच बरोबर आहे. दिसेल हे पेज दिसणार आहे. महाराष्ट्र एक्झाम रिझल्ट्स यावरती क्लिक करायचं आहे. मी क्लिक केलेलं आहे. रिझल्ट तुम्ही मराठीत पाहू शकता. सेटिंग्स क्लिक करा. हे पाहू शकता तुम्ही बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट आहे. निकाल कसा पाहू. यासाठी अनाउन्समेंट नोटिफिकेशनला क्लिक करा व रोल नंबर लिहा. यानंतर आईचे नाव कॅपिटलमध्ये लिहायचे आहे. यासाठी शिफ्ट 2 सेकंदासाठी क्लिक करायचं आहे. व्हायब्रेशनचा आवाज येईल. यानंतर नाव टाईप करतो. व्ह्यू रिझल्ट क्लिक करा आणि निकाल पहा. आता ते पाहू शकता तुम्ही. प्लीज कन्फर्म युअर रिझल्ट फ्रॉम द स्टेटमेंट ऑफ मार्क वेन इट इज अवेलेबल इन द स्कूल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कृपया तुमचा निकाल शाळेत उपलब्ध असेल तेव्हा मार्क स्टेटमेंट म्हणून पुष्टी करा. डिस्क्लेमर पहा. सूचना अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी महाराष्ट्र बोर्ड जबाबदार. नेटवर प्रकाशित झालेले निकाल तात्काळ माहितीसाठी आहेत. हे चिन्हाची मूळ विधान मानले जाऊ शकत नाही. कृपया माहितीची पडताळणी करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.